नमस्कार. आपण आता काठापूर बुद्रुक येथील गोड नदीवरील बंधाऱ्यावर आहोत. खरं तर तालुक्यातील सगळ्यात मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हणजे 100 मोऱ्यांचा हा बंधारा आहे. आणि या ठिकाणी मीना आणि घोड अशा दोन नद्यांचं पाणी काठापूर या ठिकाणी एकत्र येतं. मारगाव या ठिकाणी संगम होतो. आणि आता आपण पाहतोय ह्या नदीचं पाणी, ही बंधाऱ्याची उजवी बाजू म्हणजे ज्या बाजूने पाणी येतं ती बाजू म्हणजे माझ्या पाठीमागे जे आहे ते हे मंदिर आहे, महादेव मंदिर, जे संपूर्ण पाण्यात गेले. आपण आता जर आपण ही बाजू पाहिली तर हे विष्णू आणि दत्ताचं मंदिर आहे. ही घोड नदी आहे, जुना राजवाडा, आणि पलीकडे मोटारी आहेत. बऱ्याचशा मोटारी या पाण्यात वाहून गेल्या. या ठिकाणी बंधारेपूर जे पाणी म्हणजे भीमाशंकर या ठिकाणावरून येतं, किंवा आऊप या ठिकाणावरून घोड नदी येते, मीना नदी येते, त्यांचं पाणी आहे. त्यानंतर हा बंधारा आहे 100 मोऱ्यांचा. तर मोऱ्यांच्या टोकाला पाणी या ठिकाणी लागलंय. आता आपण अजून पाहिलं तर बंधाऱ्यावर अजून 4 ते 5 फूट जागा आहे. परंतु जर बंधाऱ्याची पुढची बाजू पाहिली तर हे शंकराचं मंदिर आहे. हे मंदिराला पाणी लागले म्हणजे मागच्या अनेक वर्षात प्रथमतः या मंदिराला पाणी लागलेलं आहे. काठापूर खुर्दची पलीकडची स्मशानभूमी आणि तो भाग आहे. नदीच्या मध्ये असणारं मंदिर आहे. मंदिराला पाणी लागले. आणि इकडे जर आपण पाहिलं तर ही काठापूर बुद्रुकची स्मशानभूमी, तर स्मशानभूमी सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी नदीत आलेलं आहे. आणि हा पाण्याचा विसर्ग अजूनही वाढेल. आणि हा बंधारा जर पाण्याखाली गेला तर मोठ्या प्रमाणावर अनर्थ होईल. आणि गोड नदी काठची जी गाव आहे ते गावांना सुद्धा मोठा फटका बसेल. तर आपण पाहू शकतो की मागच्या 8 दिवसापूर्वी पाण्याची परिस्थिती अतिशय अवघड होती. परंतु आता जर पाहिलं आपण तर आता आपण जर पाहिलं तर इतकं पाणी आहे का करायचं काय, हा पाऊस कधी थांबणार, आणि हे जे संकट आहे जलसंकट हे कमी कसं होईल, हा प्रश्न लोकांपुढे आहे. म्हणजे आपण पाहू शकतो निसर्ग काय करू शकतो. 8 दिवसापूर्वी पाण्यासाठी लोक वंचित होते आणि आज 8 दिवस झाले तर इतकं पाणी आहे की करायचं काय असा प्रश्न आहे. त्याच्यामुळं निसर्ग या ठिकाणी या सगळ्याचं उत्तर म्हणते, किंवा काय करू शकतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पाठीमागचं मंदिर आपण पाहू शकतो. मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि पाणी सगळीकडे पाहायला मिळतं. धन्यवाद.